आता मोठा प्रश्न, वाय मस्ट डेव्हलपर्स लर्न प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग? डेव्हलपर्सने प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग का शिकायला हवं? या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक छोटेसं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया की चांगला प्रॉम्प्ट कसा मदत करू शकतो. समजा तुम्ही एक डेव्हलपर आहात किंवा तुम्ही एक कंटेंट डेव्हलपर आहात किंवा कंटेंट क्रिएटर आहात. तुम्ही AI कडून कंटेंट लिहून घेता. त्यासाठी तुम्ही एक प्रॉम्प्ट देता, द बेनिफिट्स ऑफ अ हेल्थी डाएट या विषयावर एक डिटेल आर्टिकल तयार कर. ऐकायला ठीक वाटतं नाही का? पण एक प्रश्न येतो की हा इन्स्ट्रक्शन पुरेसा क्लिअर आहे का? थोडा विचार करा. नाही. AIला एक्झॅक्टली काय हवं आहे ते नीट कळणार नाही. पण जर एक स्मार्ट कंटेंट डेव्हलपर असेल, एक स्मार्ट डेव्हलपर असेल, तर तो काय प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह करेल, तो जास्त स्पेसिफिक बनवेल, स्ट्रक्चर करेल आणि क्लिअर बनवेल. आता हा इम्प्रूव्ड प्रॉम्प्ट बघा, द बेनिफिट्स ऑफ हेल्दी डाएट या विषयावर 800 शब्दांचा कॉम्प्रिहेन्सिव्ह आर्टिकल लिहा, ज्यामध्ये न्यूट्रिशन टिप्स, हेल्थ बेनिफिट आणि मील सजेशन्स कव्हर करा. काही फरक दिसतोय का? नक्कीच आहे. आता AIला क्लिअर आहे की आर्टिकल किती मोठा असायला पाहिजे, कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आणि आउटपुट कसं आहे. यालाच म्हणतात प्रिसाईज इनपुट देणं. म्हणजे इथेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कामाला येतं. तुम्ही फक्त प्रश्न विचारत नाही, तर AIला तुम्ही गाईड करता. आता हा AIचा रिस्पॉन्स कसा असेल बघा, अगदी क्लिअर असेल. प्रॉम्प्ट एक क्लिअर असल्यामुळे, डिटेल असल्यामुळे आउटपुट पण स्ट्रक्चर आणि युजफुल येईल. त्यात काय मिळेल की डिटेल आर्टिकल असेल, न्यूट्रिशन ॲडवाईस असेल, मील प्लॅनसुद्धा ॲड केलेला असेल. तर इथंच आपण शिकतो की बेटर प्रॉम्प्ट म्हणजे बेटर आउटपुट. आता हे डेव्हलपरसाठी इतकं महत्त्वाचं का आहे, त्यासाठी AI डेव्हलपरसाठी का महत्त्वाचं आहे ते देखील समजून घ्यावं लागेल. तर पहिला पॉईंट आहे की AI आता कोअर डेव्हलपमेंट टूल बनत चालले आहे. म्हणजे काय, तर आजकाल डेव्हलपर फक्त कोड लिहित नाही, ते AI वापरून कोड लिहितात. ते कोड जनरेशनसाठी, डिबकिंगसाठी, डॉक्युमेंटेशनसाठी, टेस्टिंगसाठी आणि डिझाईन आयडियाजसाठी सुद्धा AIचा वापर करतात. म्हणजे काय, तर AI ऑप्शनल राहिलं नाही, तो रोजच्या कामाचा भाग बनला आहे. आपल्या उदाहरणावर तुम्हाला कळलंच असेल की प्रॉम्प्ट क्वालिटी किती महत्त्वाची आहे. प्रॉम्प्ट क्वालिटी म्हणजेच आउटपुट क्वालिटी. आपण एक्झाम्पलमध्ये जसं पाहिलं की प्रॉम्प्ट जर तुमचा क्लिअर नसेल तर रिझल्ट तुमचा ॲव्हरेज येईल. पण जर प्रॉम्प्ट अगदी क्लिअर अँड डिटेल्ड असेल तर आउटपुट हाय क्वालिटीचं मिळेल. म्हणजे सिम्पल आहे, तुमचा विचार जितका क्लिअर तितका AIचा रिस्पॉन्स बेटर. तिसरा पॉईंट आहे प्रोडक्टिव्हिटी वाढवणं आणि एरर्स कमी करणं. इमॅजिन करा, तुम्ही सगळा कोड मॅन्युअली लिहिला आहे वर्सेस तुम्ही AIला प्रॉपर प्रॉम्प्ट देऊन कोड जनरेट केला आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठे तुमचा टाईम वाचेल? अर्थात AIचा वापर केल्यामुळे. त्यामुळे तुमचा टाईम वाचेल, तुमच्या मिस्टेक्स कमी होतील, तुम्ही रिझल्ट लवकर देऊ शकाल. पण हेच जर प्रॉम्प्ट चुकीचं असेल तर तुमचा कोड पण चुकीचा येईल. म्हणून प्रॉम्प्ट स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा मुद्दा आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा एक ब्रिज आहे आपल्या विचारांमध्ये आणि AIच्या इंटेलिजन्समध्ये. AIमध्ये इमोशन असतात का? तर नाही. AI ॲझम्पशनवर चालतं का? तर नाही. तो फक्त तुम्ही जे क्लिअरली सांगत आहात तेच समजतो. म्हणूनच तुमचा प्रॉम्प्ट हा ब्रिज आहे जो तुमची आयडिया आणि AIचं एक्झिक्युशनला जोडतो. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे करिअर ॲडव्हान्टेज. आगामी काळात जे डेव्हलपर्स AI इफेक्टिव्हली वापरू शकतात त्यांना नेहमीच एक एज असणार आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आता मस्ट हॅव स्किल बनलं आहे. जसं कोडिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा सिस्टम डिझाईन हे डेव्हलपर्सच्या स्किल्स आहेत, त्यातच आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग देखील ॲड झालं आहे. तर त्याला अजूनच पॉवरफुल बनवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच AI पॉवरफुल आहे, पण त्या पॉवरफुल अनलॉक करायची की म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. म्हणूनच जर तुम्ही डेव्हलपर असाल तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जेवढे चांगले प्रश्न, जेवढे चांगले प्रॉम्प्ट तुम्ही AIला विचाराल तेवढे चांगलं उत्तर, चांगलं रिझल्ट तुम्हाला AI देणार आहे.